योगिता फार्मिंग बिझनेस या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की मी ह्या चॅनलवरती जे जनावरे आहेत म्हणजे बकरी असो, गाई असो, म्हैस असो, ह्याबद्दल जेवढी मला माहित आहे तेवढी माहिती मी तुम्हाला पुरेपूर देण्याचा प्रयत्न करत आहे। कारण की होतं काय की जे नवीन इच्छुक आहेत जनावरे पाळण्यासाठी, तर त्यांच्यासाठी ही जी माहिती आहेत ना ती खूपच फायदेशीर ठरणार आहेत। तर त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी खास करून असे व्हिडिओ घेऊन येत असते। तर आजचा आपला विषय आहे म्हणजे आज आपण बकरीबद्दल बोलणार आहोत। बकरी किंवा इतर जनावरे आहेत त्यांच्याबद्दल पण असं होत असतं, म्हणजे बकरीचं किंवा इतर जनावरांचं पोट फुगणं ही एक खूप मोठी समस्या असते। आणि पोट फुगल्यावरती ते कशाने फुगलं, का फुगलं, आपल्याला त्यातलं काहीच माहित नसतं। हो, जे जुने आहेत फार्मर त्यांना माहित असतं सगळं ही माहिती, पण ज्यांनी नवीन फार्मिंग चालू केली असेल, बकरी पालक किंवा गाई पाळण्याची नवीन फार्मिंग चालू केली असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी आज बनवत आहे। तर अशा नवीन जे फार्मर आहेत त्यांना माहित नसतं की हे कशामुळे झालं आहे, आपली गाय फुगली आहेत किंवा शेळी फुगली आहेत, तर ते काय करतात, डॉक्टरला बोलून डॉक्टर कडून जे मेडिकल मधले जे औषधं आहेत ते औषधं आणून ते त्यांच्या जनावरांना देतात। कारण की यांनी होतं काय, त्या औषधांचा काय त्रास होत नाही, नक्कीच त्या औषधांनी तुमच्या जनावरांची जी पोटफुगी आहे ती पूर्णपणे बंद होते, पण ते खर्चिक काम असतं, म्हणजे त्यासाठी पैसा लागतो, डॉक्टरला बोलवावे लागतं। पण तुम्ही तसं न करता अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला घरगुती उपाय सांगत आहे। तुमचे जनावरे कुठलंही जनावर असो त्या ठिकाणी, तर ते जनावर फुगलं तर काय उपाय करू शकतात। पण त्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम मी सांगत आहे की जनावर फुगतं याच्या मागचं कारण काय आहेत, म्हणजे जनावरे कसे फुगतात किंवा कशामुळे फुगतात। तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असं असतं की बघा, तुमचे जनावरे चारा खातात किंवा तो चारा एखाद्या वेळेस बुरशीनाशक असू शकतो, म्हणजे त्याला बुरशी लागलेली असते किंवा खूप दिवसाचा असतो, शिळा चारा असतो, किंवा आपण घास पण बघा, आदल्या दिवशीचा घास, कापलेला घास तुम्ही दुसऱ्या दिवशी पण टाका तरी पण तुमचे जनावरे फुगतात, कारण की तो शिळा घास असतो। आणि तो चारा खाल्ल्याच्या नंतर लगेचच तुमचे जे जनावरे आहेत ना, ते बकरी असो किंवा इतर जनावरे आहेत ना, तर पाणी पितात। तर अशा परिस्थितीमध्ये पाणी पिल्यानंतर त्यांचं जे पोट आहेत ना ते खूपच फुगलं जातं। आणि एक माझ्या बाबतीत तुम्हाला एक अनुभव सांगते। माझी बकरी जी आहेत ना, माझ्या अक्षरशः 4 ते 5 बकऱ्या सर्व एक सोबतच फुगल्या होत्या, म्हणजे त्यांचं पोट फुगलं होतं। तर ते कशामुळे झालं, मला पण काही नवीन इतकं माहित नव्हतं, म्हणजे तुम्हाला पण माहिती होईल ह्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला सांगत आहेत की काय झालं की माझ्या बकरीची रोजची डाएट आहेत ना ती रोजची होती, म्हणजे त्यांना मुरघास टाकणं, कुटी टाकणं किंवा त्यांचा दशरथ घास टाकणं, असं रोजचं त्यांच्या खाण्यामध्ये रोज एकच प्रकार चालू होता। आणि मी केलं काय, माझ्या शेतामध्ये गवारच्या ज्या शेंगा आहेत ना, त्या शेंगांचे झाड आहेत ना, ते झाड उपटून, म्हणजे असे भरपूर चांगले झाडे आहेत ना, ते उपटून म्हटलं फेकून देण्यापेक्षा मी शेळ्यांच्या समोर टाकून दिलं, म्हणजे माझ्या बकऱ्यांसमोर टाकलं। तर बकऱ्यांसमोर टाकताना काय होतं, बकरीला काही समजत नाही, मुका प्राणी असतो, जे समोर येईल ते ती खाण्याचं काम करत असते। तर बकऱ्याने काय केलं की तो पाला जो आहे ना गवारचा तो खाल्ला, आणि खाल्ल्याच्या नंतर लगेचच, म्हणजे खाल्ल्याच्या नंतर एक 15 ते 20 मिनिटानंतर सगळ्यांचं जे पोट आहेत ना, सगळ्यांचं पोट इतकं जास्त प्रमाणात फुगलं, कारण की गवार खाल्ल्या। मग तेव्हा मला समजलं की गवारचे जे पानं आहेत ना ते खाल्ल्यामुळे शेळीचं किंवा तुमच्या इतर पण जनावरांचं पोट फुगत असतं। त्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवा की केव्हा पण जे गवारचा जो पाला आहेत ना तो पाला तुमच्या बकऱ्यांपुढे किंवा इतर जनावरांपुढे टाकू नका, कारण की त्याने पोट फुगतं। आणि असे पोटफुगीचे बरेचसे असे कारण आहेत, म्हणजे केव्हा गायींना तुमच्या ॲसिडिटी पण होते, त्याच्यामुळे पण पोट फुगण्याचं कारण होतं। तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही डॉक्टरला न बोलावता अगदी तुमच्या घरामध्येच 15 ते 20 मिनिटांमध्ये जनावरांचं पोट जे आहेत ना ते एकदम नॉर्मल पहिल्यासारखं करू शकतात। तर तुम्हाला इथे घ्यायचं काय आहेत, आपलं साधं सिंपल सगळ्यांच्या घरामध्ये ते असतंच, म्हणजे गोडे तेल, जे आपण भाजी करण्यासाठी वापरतो ते गोडे तेल घ्यायचं आहे। तुमची छोटी बकरी असेल
तर तुम्ही तिच्यासाठी एक पावशर इतकं घेऊ शकतात आणि मोठी गाय जर असेल तर तुम्ही अर्धा किलो इतकं घेऊ शकतात। तर करायचं काय आहे की गोडे तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये म्हणजे आपलं रिफाइंड ऑइल, कारण की काही काही लोकांना गोडे तेल म्हणजे काही ते माहीत नसतं, तर भाजी बनवण्याचं जे तेल आहेत ना, सोयाबीन तेल किंवा सूर्यफूल तेल, तुम्ही ते तेल घेऊ शकतात आणि त्या तेलामध्ये एक बकरीसाठी तुम्ही 2 चम्मच आपला बारीक जो हिंग आहेत ना, हिंग पावडर, ती हिंग पावडर तुम्ही त्या तेलामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायची आहेत आणि एका छोट्याशा बॉटलनी किंवा एका सिरिंजनी वगैरे तुम्ही म्हणजे तुमची जी पद्धत असेल औषध वगैरे द्यायची तुमच्या जनावरांना, तर त्या साहित्याने तुम्ही तुमच्या बकरीला किंवा इतर जे जनावरे आहेत त्यांना देऊ शकतात। तर यांनी होतं काय, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमची शेळीचं जे पोट आहेत ना ते अगदी पहिल्यासारखं नॉर्मल होऊन जातं। तर अगदी साधा सिंपल आणि सोपा उपाय आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या वस्तू तर नेहमीच अवेलेबल असतातच। तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कारण की माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत असते की तुम्ही घरगुती पद्धतीने तुमच्या पशु ज्या आहेत ना, पशूंचा जो इलाज आहे किंवा त्यांची जी उपचार आहेत ना, ते उपचार तुम्ही कसे करू शकतात। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अगदी सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहेत। तुम्ही पण तुमच्या शेळी जर फुगली किंवा गाय जर फुगली तर हा उपाय नक्की ट्राय करून बघा। बहुतेक जण डॉक्टर किंवा बहुतेक जण काय बोलतात की गावठी इलाज आपण करतो, तर त्यांना रॉकेल पाजायचं किंवा आपलं डेटॉल जे आहेत ना, डेटॉल पण द्यायचं, पण नाही, ते देणं खूपच हानिकारक असतं। कारण की बघा, डेटॉल आपण आपल्या जखमेवर टाकलं तर खूप आग होते, तशीच गायला जरी ते पाजलत ना किंवा रॉकेल डेटॉल हे गायला पाजलं किंवा तुमच्या बकरीला जरी पाजलत ना, तर त्यांच्या पोटामध्ये आग होते। आपल्याला ते समजत नाही, हो त्यांनी पोट अर्थातच पहिल्यासारखं व्यवस्थित होतं, जी पोटफुगी आहे ती कमी होते, पण त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो। म्हणून मी सांगितलेला जो नॉर्मली उपाय जो आहेत ना, तो तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी करू शकतात। आणि दुसरं एक कारण आहे की बकरीमध्ये पोटफुगी झाल्यावर घाबरायचं कारण नाही, आणि पोट फुगल्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोट फुगल्याच्या नंतर तुमच्या बकरी किंवा इतर जनावरांना आहेत ना, पाणी कधीही पाजायचं नाही, कारण की पाणी जर पाजलं ना की त्यांचं पोट अजून जास्त फुगतं। तर त्याच्यामुळे लगेच हे जो मी उपाय सांगितला आहे तो तुमच्या घरामध्ये करायचा आणि तुमच्या बकरीला द्यायचा। किंवा इतर जे पोट फुगणारे जनावरे आहेत ना, तुम्ही त्यांच्यावर हा उपाय करू शकतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अर्थातच तुम्हाला माझी जी माहिती असेल ती आवडली असेल आणि तुमच्या जनावरांमध्ये तो प्रयोग करून पण बघा। तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती बरोबर भेटूयात।